कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ये आली पाहिजे हो टिप्पणी क्या हुआ शिवा? टिप्पणी सॉरी, घर तोडावं लागेल। अगं कशो तुम्ही गेला होतात ना आणि तो त्यांना सांगितलं नाहीस का काहीच? अरे थांबा थांबा, हे बघा आमचं बोलणं झालं, पण ते घर तोडणारच आहेत, पण त्याऐवजी ना स्टेपनी आणि अम्मीला वेगळी जागा दिली आहे। ते चांगलं घर आहे आणि जवळच आहे, त्यामुळे स्टेपनी ऐक ना, हे बघ थोडे दिवस तिथे राहा, मग आपण काढूया मार्ग। स्टेफनी पागल आहे का? हाई स्टेफनी, शिवाचं दिल ना खूप मोठं आहे, त्याच्यात तुझ्यासाठी जागा आहे। असं रस्त्यावर कसं येशील रे? आणि बस्तीतल्या कुणाच्याही डोक्यावरचं छप्पर जाणार नाही, हा शिवाचा शब्द आहे। आणि तुम्ही सगळे चला स्टेफनीला शिफ्ट करायला मदत करा, चला। आणि शिवा, ते मगाशी आशू पण येऊन गेला। हा, आशू इथे आला होता? हा, म्हणजे स्टेफनीला मदत करायला आला होता। बघा, माझ्याशी बोलत नसला तरी तू तुमच्या सगळ्यांची मदत करतोय, तुमच्या एका फोनवर आला। अगं पण शिवा, स्टेफनीने ती मदत नाकारली का? अगं म्हणजे तो पैसे देणार होता, काहीतरी कोणाला तरी कॉल करणार होता, स्टेफनी नाही म्हणाल। अरे पण मित्र म्हणून ट्राय करणारच ना स्टेफनी, तू तू का घेतलं नाही? अगं तो तुझ्याशी वाईट वागतो ना, म्हणून स्टेफनीने। मग काय तो निघून गेला का तसाच? नाही, नाही, तो तसाच गेला नाही, तो मदत करायला आला होता म्हणून मला बाजूला घेऊन गेला आणि मला हे पैसे दिले। म्हणाला की हे पैसे ठेव, तुम्हाला गरज पडेल। हे कधी घडलं? आता तुम्ही मदत नाकारल्यावर तो तुमच्या समोर नसते ना दिले त्यांनी पैसे। मग तू काय पैसे घेतले? नाही, मी म्हणाले की शिवाला येऊ दे। मग जाऊ दे ना, शिवा गेला ना तो। अगं नाही, मला ऐकायचंय, सांग। जाऊ दे शिवा, तुला वाईट वाटेल ग। मला ऐकायचंय दिव्या, सांगशील का? शिवा का हट्ट करतेस? तुला त्रास होईल ग। ऐक ना दिव्या, सांग, मला ऐकायचं आहे। तो म्हणाला की त्याला तुझं तोंडही बघायचं नाही। शिवा सॉरी, तुला त्रास झाला ना बघ, म्हणून मी सांगत नव्हते, म्हणून मी टाळत होते, पण किती वेळ लपवणार ग। मग त्याने मला हे पैसे दिले, मी आधी नाही म्हणाले, तर म्हणाला की मी मंदिरात जातो तेव्हा बाहेरच्या लोकांना पण पैसे देतो, ते तर नाकारत नाहीत, तसंच दिले समजून घे। फक्त भीक म्हणायचं बाकी ठेवलं होतं त्याने। पण आपल्याला इंटेन्शन कळत नाहीत का? नाही, दिला स्टेफनीने मदतीला नकार, पण हे असं काहीतरी म्हणावं का? म्हणे पैसे नसतील तर रडत बसतील सगळे। तो जर असं बोलला असेल तर तोच उत्तर दे। आशू, बस करा आता लोकांची कामं करणं। काय गरज होती तुला तिथे जायची? तुझ्या लग्नाचा बस्ता बांधायला गेलो होतो ना आपण, मग एक फोन आला आणि तू निघून गेलास। सॉरी सीता, आता जरा स्पष्टच बोलते। आशू, तुला आता हे ठरवावंच लागेल की तुझ्या आयुष्यात काय महत्वाचं आहे, मैत्री की संसार, शिवा की नेहा? पण आई, अगं माणुसकीचं काय? कोणाच्या तरी डोक्यावरचं छप्पर जाणार होतं आणि आशू त्याला मदत करत होता, आणि मला नाही वाटत आशूचं काही चुकलंय म्हणून। आशू, काय झालं रे? सगळं व्यवस्थित आहे ना? भाऊ, मी तिकडे गेलो, स्टेफनी ज्या घरात राहतो ते घर आता इल्लीगल घोषित केलंय, म्हणून त्यांनी जेसीबी आणला होता ते फोडायला।
शिवा होती ना तिथे? हा ती होती ना, ती काहीतरी सॉल्व्ह करायला गेली होती. तू मदत केलीस ना? मदत करायला गेलो होतो पण पण काय? पण त्यांनी माझी मदत घेतली नाही. अरे तू किती मनापासून मदत करायला गेला असशील तिकडे, पण ते का घेतील तुझी मदत? शेवटी शिवाची पाना गँग ती, तिने काहीतरी भरवलं असेल त्यांच्या डोक्यात. ताई एक सेकंड, असं काही झालेलं नसणार आहे. संपदा असंच आहे, त्या शिवानीच सांगितलंय सगळ्यांना. आशू, झालं तेवढं बास झालं. आता तू कुणाचीही कसलीही मदत करायला जायचं नाहीस. आणि मदत म्हणून दिलेली भीकही नकोय मला. हे तुझे पैसे. तुला काय वाटलं तुझ्याशिवाय, तुझ्या पैशाशिवाय आमचं काही होणार नाही? परत असं वागायचं नाही. हे काय बोलतेस तू? तुझ्याशी तर मी बोलतच नाहीये. नीट बोल माझ्या घरच्यांची. मी इथे कोणाचा अपमान करायला आलेले नाहीये, पण असे भीक म्हणून दिलेले पैसे हा अपमान मी सहन नाही करणार. शिवा शिवा एक मिनिट, शांत हो, आतमध्ये येऊन बोल ना. सॉरी भाऊ, पण मी आत एकही पाऊल ठेवणार नाही. आणि तेच योग्य आहे. या घरात यायची गरजही नाही तुला. सीताई, मी तुम्हाला सांगितलं की माझा सेल्फ रिस्पेक्ट मला महत्वाचा आहे आणि त्याला तडा जाऊ देणार नाही मी. पण आशू, तू जे काही वागलाय ना, त्यामुळे मला खूप वाईट वाटलंय. काय वागलोय मी असं? काय केलंय मी? काय केलंय मी? आशू 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 शांतपणे बोला ना. भाऊ आहोत, मी तिथे मदतीलाच गेलो होतो. मदत ही अशी असते का? मदत हिशोब ठेवला ना तर या मदतीला कुठलाही अर्थ नाही. हिशोब कोणी ठेवला? मी नाही ठेवला हिशोब. आणि हिचा ना इगो, तुझा इगो मध्ये आलाय. इगो माझा? तुझा इगो हट झाला ना म्हणून तू हे सगळं केलं आणि मला वाईट वाटलंय त्याच. का? तुझ्यासारखं खोटं तर वागत नाही ना मी. तुझ्या मनाला विचार, मी खोटं वागले का? एक मिनिट, शांतपणे बोला. अरे शब्दाने शब्द वाढत जातो, तुम्ही काय एवढे जोर जोरात? भाऊ शांत हो. काय, मी मदतीला गेलो होतो, चांगल्या मनाने गेलो होतो, पण हिलाच नको होते पैसे. मी असं बोललेच नाही. पण डंबो, मला असं वाटतंय की तुझीच काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली ऐक ना, असेल. हिच्याबरोबर काही मिसअंडरस्टँडिंग नाही होऊ शकत. हे बघ, तिनं खोटं वागते आणि दुसऱ्याला खोटं ठरवायचा प्रयत्न करते. हे बघ, कोण कसं आहे ना हे मला माहित नाही. ज्याचं त्याने ठरवायचं की कोण कसं आहे. तुझे पैसे आहेत ते तुझ्याकडे ठेव. भाऊ येते. बघितलं का भाऊ? अहो, या अशा लोकांना मदत करण्याच्या आधी ना 100 वेळा विचार करायचा असतो. यांना कदर नसते मदतीची. काय आशू, किती वेळा धावून गेलास तिच्यासाठी? काही फरक पडलाय का तिच्यात? कीर्ती, हा त्या दोघांचा प्रश्न आहे. नाही, हा प्रश्न आशूच्या आयुष्याचा आहे आता. आणि त्यावर मला या मुलीची सावली सुद्धा नकोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.